नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक गती, बल आणि कार्य, उपघटक त्वरण म्हणजे ॲक्सलरेशन. मागील तासात आपण गती म्हणजे काय, गतीचे प्रकार, अंतर व विस्थापन, चाल व वेग हे आपण अभ्यासलेलं आहोत. थोडक्यात गती म्हणजे काय थोडे आठवून घेऊ, नंतर पुढील घटक अभ्यासू. तर गती एखादी वस्तू तिच्या सभोवतालच्या वस्तूच्या सापेक्ष सतत स्वतःची स्थिती बदलत असेल तर त्या वस्तूला गतिमान वस्तू किंवा त्या अवस्थेला गती म्हणतात. त्यानंतर आपण गतीचे प्रकार बघितले होते. गतीचे प्रकार एकरेषीय गती, नैकरेषीय, वर्तुळाकार, गोलाकार, दोलनीय आणि यादृच्छिक गती हे आपण अभ्यासलेले आहोत. त्यानंतर अंतर आणि विस्थापन. अंतर आणि विस्थापन या डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हे आपण अभ्यासलं आहोत. का एक उदाहरण घेतलं होतं. कोणतं? रणजितचे घर ए या ठिकाणी आणि डी या ठिकाणी त्याची शाळेत जाण्याची कापलेलं अंतर म्हणजे ए पासून डी पर्यंत होणारे त्याची चाल म्हणजेच अंतरात ए पासून डी पर्यंत त्याचे विस्थापन हे आपण मागील तासात अभ्यासलो आहोत. नंतर चाल आणि वेग. वेग थोडक्यात म्हणजे वेग म्हणजे विशिष्ट एकक दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. बरोबर. त्यानंतर आज आपण त्या पुढील एक त्याच्या रणजितची शाळेत जाण्याचे विस्थापनाचे अंतर आणि विस्थापन याचे उदाहरण बघूया आणि रणजितच्या शाळेत जाण्याचा वेग आणि चाल काढूया. म्हणजेच रणजितने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष अंतर कापलेले त्याचे आपण उदाहरण बघूया. बघा काय दिलेलं आहे. रणजितने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष कापलेले अंतर म्हणजेच ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत म्हणजेच किती झाले? 500 मीटर प्लस 700 मीटर म्हणजे बी पासून सी पर्यंत 700 मीटर, सी पासून डी पर्यंत 300 मीटर बरोबर 1500 मीटर. बरोबर. आणि त्यासाठी लागलेला वेळ किती आहे एकूण बघ. 500 मीटर तो 8 मिनिटात जातो, 700 मीटर 11 मिनिटे लागतात, तर 300 मीटरला 6 मिनिटे लागतात. बरोबर 25 मिनिटे त्याला ए पासून डी पर्यंत लागतात. तर रणजितच्या घरापासून शाळेत झालेले विस्थापन हे 1000 मीटर आहे. पहिला रणजितचा शाळेत जाण्याचा वेग काय? वेगाचं सूत्र काय आहे? वेग बरोबर विस्थापन छेदात एकूण वेगाचं सूत्र विस्थापन छेदात एकूण लागलेला वेळ. म्हणजे विस्थापन ए पासून डी पर्यंत त्याला किती वेळ लागला ते त्याचे किती मीटर आहे ए पासून डी पर्यंत तो किती मीटर चालला म्हणजे 1000 मीटर आणि त्याला वेळ किती लागला तर 25 मिनिटे. बरोबर 40 मीटर छेदात 7 सेकंड बरोबर 0.66 मीटर पर सेकंड. बरोबर. म्हणजे रणजितच्या शाळेत जाण्याचा वेग ए पासून डी पर्यंत. नंतर रणजितची शाळेत जाण्याची चाल कशी? चालीचं सूत्र काय? कापलेले अंतर छेदात वेळ बरोबर 1500 मीटर म्हणजेच ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत आणि सी पासून डी पर्यंत 1500 मीटर. वेळ किती लागला तर 25 मिनिटे. 60 मीटर छेदात 60 सेकंड बरोबर 1 मीटर पर सेकंड. म्हणजे दोन्ही म्हणजे जाण्याचा वेग आहे आणि चाल यामध्ये
फरक आहे. कारण रणजितने शाळेत जाताना कमीत कमी अंतराचा सरळ मार्ग घेतलेला नाही. म्हणजे ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत. त्यामुळे त्याचा वेग आणि चाल याचे परिणाम वेगवेगळे आले आहेत. जर रणजितने प्रत्यक्ष ए पासून ए डी या सरळ मार्गाने गेला तर त्याचा वेग आणि चाल याचे परिणाम एकच असेल. कारण तो ए पासून डी पर्यंत जर गेला असता तर त्याचे परिणाम एकच असेल. खाली एक उदाहरण दिलेलं आहे. सरासरी वेग व तात्कालीन वेग. म्हणजे एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलू शकते, कमी जास्त होऊ शकते. उदाहरणार्थ एक ट्रक. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक ट्रक ए या ठिकाणीपासून डी या ठिकाणीपर्यंत 40 किमी सरळ रेषेत जात आहे. ए पासून डी पर्यंत. म्हणजेच ए डी एवढे विस्थापन होईल. बरोबर, मागील उदाहरणात आपण रणजितच्या उदाहरणामध्ये बघितले आहेत. कारण ए पासून डी पर्यंत जाणारे त्याचे विस्थापन ए पासून डी पर्यंत. त्याला लागणारा एकूण कालावधी जर 1 तास असेल तर त्याचा सरासरी वेग 40 किमी प्रति तास इतका होईल. म्हणजे ए पासून बी पर्यंत 10 किलोमीटर, बी पासून सी 10 किलोमीटर, सी पासून डी 20 किलोमीटर. म्हणजे 10, 20 आणि 20 40 किलोमीटर प्रति तास इतका होईल. परंतु ए बी हे 10 किमी ट्रकने 10 मिनिटात, म्हणजे बी सी हे अंतर 20 मिनिटात आणि सी डी हे अंतर 30 मिनिटात पार केलेले असेल तर ए बी अंतराचा प्रति तास वेग 10 मिनिटे 10 किलोमीटर अंतर हे, म्हणजे ए पासून बी पर्यंत हे 10 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पार केलेले असेल. म्हणजे ए बी अंतराचा प्रति तास वेग 10 किमी छेदात 10 मिनिटे, म्हणजे 60 किमी छेदात 60 मिनिटे बरोबर 60 किलोमीटर प्रति तास. आता बी सी आणि सी डी अंतरासाठी वेग काढा. याचा अर्थ असा आहे, ए पासून बी, बी पासून सी आणि सी पासून डी. म्हणजे या भागात ट्रकचा वेग वेगवेगळा आहे, परंतु संपूर्ण रस्त्याची सरासरी 40 किलोमीटर इतका आहे. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालीन वेग म्हणतात. हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असू शकतो. समजा रस्ता खराब असेल तर तो हळू पण जाऊ शकतो, चांगला असेल तर फास्टही जाऊ शकतो, कारण त्याचा वेग बदलू शकतो. विशिष्ट क्षणी वेगवेगळा असू शकतो. अंतर आणि विस्थापन. नंतर पुढचा आहे ॲक्सेलरेशन, त्वरण. कालानुरूप होणाऱ्या बदलातील वेगातील बदलास त्वरण म्हणतात. त्वरण त्याचं सूत्र आहे वेगातील बदल छेदात बदलास लागलेला कालावधी. मागील उदाहरणात आपण ए बी हे अंतर ट्रकने 60 किमी प्रति तास इतक्या वेगाने, तर बी सी हे अंतर 30 किमी प्रति तास इतक्या वेगाने पार केलेले आहे व सी डी हे अंतर 40 किमी तास वेगाने कापले आहे. म्हणजेच बी सी ह्या अंतरासाठीच्या वेगापेक्षा सी डी अंतरासाठीचा वेग जास्त असेल. वेगातील हा बदल किती सेकंदामध्ये होतो यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो. यालाच त्वरण असे म्हणतात. हे त्वरण कशामुळे घडते तर वेग. समजा ट्रक चालकाचा त्वरकाचा ॲक्सेलरेटर बरोबर वापर करून जास्त किंवा कमी वेग करत असतो, हे तुम्हाला माहीत आहे. ॲक्सेलरेटरवरती पाय ठेवला
की त्याला हवा असेल तेवढा तो वेगाने पळवू शकतो. स्प्रिंगवर चालणारे खेळण्याचे मोटर तुम्ही पाहिले असेल. सपाट जमिनीवर चावी देऊन सोडल्यावर ती सरळ जाते, परंतु एका बाजूने धक्का दिल्यास दिशा बदलून ती पुढे जाते. छोट्या मुलांची चावीवरची गाडी पुढे भिंतीला धडकल्यास थांबते, म्हणजेच तिच्या वेगात बदल होतो, कारण ती थांबते. हा बदल कसा घडला? त्या मोटारीच्या बाहेरील कशाशी तरी संपर्क आल्याने ते घडते. फुटबॉलच्या मैदानावर सरळ जात असणाऱ्या चेंडूची दिशा कशी बदलते? कारण आपण फुटबॉल जसा मारला तशी त्याची दिशा बदलते. सरळ मारला तर सरळच जाणार. इकडे तिकडे हवेचा परिणाम असेल तर तो दिशा बदलवू शकतो. एखादा खेळाडू तर तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो. दिशा बदलामुळे चेंडूचा वेग पण बदलतो, बरोबर. म्हणजेच त्वरण घडते. म्हणजे कालानुरूप होणाऱ्या बदलातील म्हणजे वेगातील बदल हे त्यास त्वरण म्हणतात. हे त्वरण घडवणारी जी आंतरक्रिया आहे तिलाच बल असे म्हणतात. हे बल वस्तूवर कार्य करते. बल पुढील बल वस्तूच्या स्थिर किंवा गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणाऱ्या भौतिक राशीला बल म्हणतात. बल ही सदिश राशी आहे. बल आणि त्वरण यामधील डिफरन्स बघूया. फोर्स आणि ॲक्सेलरेशन. बलाचे प्रकार पडतात नंतर. बलाचे 2 प्रकार, संतुलित बल आणि असंतुलित बल. संतुलित बल ज्या बलाचे परिणाम समान व दिशा परस्परांच्या विरुद्ध असतात त्यांना संतुलित बल म्हणतात. आणि असंतुलित बल म्हणजे ज्या बलाचे परिणाम भिन्न असतात किंवा दिशा परस्परांच्या विरुद्ध नसतात त्यांना असंतुलित बल म्हणतात. विस्थापन घडते व कार्यही घडते असंतुलित बलामध्ये. तर संतुलित बलामुळे फक्त कार्य घडत नाही. बल आणि त्वरण. एका मोठ्या गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावर काचेची खेळातील गोटी घेऊन ती घरंगळत जाऊ द्या. काही वेळानंतर तिचा वेग मंदावेल. आपण पृष्ठभागावर टेबलावर गोटी ठेवली, त्याला असा टपका मारला तर ती जाणार वेगात. नंतर तिचा वेग कमी होईल, बरोबर. कॅरम बोर्डवरती स्ट्राईकने ढकललेली शिंगोटी सुद्धा अशीच पुढे जाऊन थांबेल. कॅरम बोर्डवर पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील व नंतर थांबेल. कॅरम बोर्डवरती तुम्ही खेळला असेल. कॅरम बोर्डला पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील व नंतर थांबेल. यावरून लक्षात येते की घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते. कॅरम बोर्ड व सोंगटी याच्यातील घर्षण कमी केले तर सोंगटी अधिक काळ चालत राहते. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. त्यासाठी बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधित अभ्यास प्रथम आयझॅक न्यूटन यांनी शास्त्रज्ञाने शोध लावला. आयझॅक न्यूटन, तुम्ही नाव ऐकून असाल, शास्त्रज्ञ. आयझॅक न्यूटनचा गतिनिषेध नियम, ग्रॅव्हिटेशनल असे
नियम, भरपूर सारे नियम आहेत. आयझॅक न्यूटन गतिविषयक नियम, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इत्यादी आहेत. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो? न्यूटनचा गतिविषयक नियम स्थिर किंवा गतिमान वस्तू तिची अवस्था जोपर्यंत बाह्य असंतुलित बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत बदलत नाही. म्हणजेच वस्तू टेबलावरती तुम्ही समजा बुक ठेवलं, त्याला तुम्ही उचललंच नाही किंवा स्पर्शच केला नाही, पुस्तक उचललंच नाही, तर तिथून ते बॅग घेऊन हालेल का? तर नाही. जोपर्यंत तुम्ही उचलत नाही तोपर्यंत तिथेच ते राहील. म्हणजे बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत ते बदलतच नाही. असा न्यूटनचा गतिविषयक नियम म्हणतो. एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर वस्तूचा वेग बदलत नाही. अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. बल म्हणजे काय हे तुम्ही आता समजून घेतलेले आहे, बरोबर? बल म्हणजे बलामुळे वस्तूचे त्वरण घडते, म्हणजे ॲक्सेलरेशन. तुम्ही मापन या पाठात पाहिले की 1 किलोग्रॅमचे मापन घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि म्हणजे 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर इतक्या त्वरणाने म्हणजे ॲक्सेलरेशन ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन असे म्हणतात. पुढील उपघटक आहे त्याचा बल, विस्थापन आणि कार्य. तिन्ही फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. बल पण होते, विस्थापनही होते व कार्यही घडते. शेजारी दिलेल्या आकृतीत पहा. लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी बांधलेली आहे त्याला, बरोबर? त्याला एक पुली आहे, कप्पी. ती कप्पीतून आणि खाली का त्याला वजन ॲड केलेलं आहे. ती कप्पीवरून नेऊन वजनाला बांधली आहे. म्हणजे लाकडी ठोकळा आणि कप्पी त्याला वजन बांधलेलं आहे. पुरेसे वजन लावले असता ठोकळा पुढे सरकताना दिसेल. म्हणजे लाकडी ठोकळा वजनाने हलका असेल तर कप्पीमधून दूर सोडलेलं त्याला खाली वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा जास्त लावल्याने लाकडी ठोकळा पुढे सरकेल. हे होऊ शकते. म्हणजेच कोणते बल लावले आहे, हे बल कसे काढता येईल? अधिक बल लावले तर काय होईल? लावलेल्या बलाने कार्य झाले असे कधी म्हणता येईल? तर ठोकळा पुढे सरकल्यास, म्हणजे लाकडी ठोकळा कप्पीमधून त्याला वजन बांधलेलं आहे. लाकडी ठोकळ्यापेक्षा दोरीला बांधलेलं वजन जास्त असल्यामुळे ठोकळा पुढे सरकेल, बरोबर? म्हणजे ठोकळा पुढे सरकल्यास त्याचे विस्थापन झाले असे आपण म्हणू शकतो. कारण मागील उदाहरणात आपण बघितले आहे. कारण रणजितचे ए ठिकाणीपासून डी पर्यंत जाताना होणारे विस्थापन. तसेच अधिक बल लावले तर काय होईल? विस्थापन झाल्यामुळे बलाने कार्य केले असे म्हणतात. असे कार्य मोजता येईल का? कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असल्याने आपल्याला माहिती आहे. कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून आहे.
म्हणूनच खाली सूत्राचा संबंध स्पष्ट केला आहे. म्हणजेच कार्य इथून लाकडी ठोकळा कप्पीमधून वजनापर्यंत. जास्त वजन लाकडी ठोकळ्याच्या वजनापेक्षा जास्त वजन ॲड केलं तर ठोकळा पुढे सरकेल, म्हणजेच विस्थापनही होईल आणि त्या संबंधित विस्थापनावर अवलंबून असलेल्या दोन्ही क्रिया होतील. म्हणून खालील सूत्राचा संबंध स्पष्ट केला आहे. बल, विस्थापन व कार्य. बल सूत्र काय? त्याचं बल, विस्थापन व कार्य. बलाने केलेले कार्य म्हणजे वर्क, बरोबर. वस्तूला लावलेले बल, फोर्स, बरोबर. बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन, बरोबर. वर्क म्हणजे W बरोबर फोर्स इंटू सेकंड. SI पद्धतीत कार्याचे एकक जूल, तर बलाचे एकक न्यूटन आणि विस्थापनाचे एकक मीटर आहे. CGS पद्धतीत कार्याचे अर्थ आहेत. अशा प्रकारे आज आपण त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन, बल आणि त्वरण, फोर्स अँड ॲक्सेलरेशन, बल, विस्थापन व कार्य, फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क, ह्या तिन्ही क्रिया एकत्र कशा होतात ते आपण अभ्यासलं आहोत.